मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। नरिमन पॉइंट परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे नागरिकांची तारांब उडालेली आहे। हवामान विभागाकडून मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आज वीकेंड आहे आणि वीकेंड मध्ये आता मुंबईत दमदार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे। कसं वातावरण आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये? नक्कीच लाघवी, आपण पाहतोय ज्या पद्धतीत हवामान खात्याने अलर्ट दिला होता, आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे। त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की जोरदार पाऊस सध्या जो आहे मुंबईसह उपनगराच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। सध्या मी नरिमन पॉइंट परिसरामध्ये आपण पाहू शकतो की जोरदार असा पाऊस जो आहे या ठिकाणी परत आहे। खरं पाहायला गेलं तर जोरदार वारे देखील वाहत आहेत आणि याच ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणारे जी लोक आहेत त्यांची देखील या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतो। याच पावसाचा आनंद देखील घेताना पाहायला मिळतात। खरं पाहायला गेलं तर आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी असाच मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईचा आसपासच्या परिसरात झाला आणि अनेक भागांमध्ये पाणी साचलेले चित्र पाहायला मिळाले। खरं पाहायला गेलं तर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी मुंबईमध्ये आज दिवसभर असाच मुसळधार पाऊस जो आहे कोसळणार असल्याची माहिती जी आहे हवामान खात्याने दिलेली आहे। त्यामुळे खरं पाहायला गेलं तर वीकेंड जरी असला तरी कुठेतरी आपण पाहतोय की रेल्वे वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला सर्वसामान्यांना आता जाणवायला लागणार आहे। कारण दिवसभर असाच हा पाऊस जो आहे, पावसाचा जोर जो आहे कायम राहणार आहे। कारण एकीकडे आपण पाहिलं तर मेगा ब्लॉकची देखील माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी वीकेंडसाठी लोक अनेक ठिकाणी बाहेर फिरण्यासाठी निघतात। त्याच ठिकाणी आपण पाहू शकतो की या पावसाचा फटका जो आहे तो त्यांना देखील बसू शकतो। सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।